प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट रिव्हिजन करतो आहोत आणि आपण ट्रिकने एमसीक्यू लक्षात ठेवतो आहोत। तर आजचा तिसरा भाग अपलोड होतो आहे। तर चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स। मग आता याच्यामध्ये रिपीटेडली जो आस्क क्वेश्चन आहे ते 2 क्वेश्चन आहेत आणि त्याचे उत्तर एका सेकंदात आपल्याला देता येतात। मग आपल्याकडे हा रॉड आहे ज्याचं मास कॅपिटल एम आहे आणि ज्याची लेंथ एल आहे। हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे आणि हा या पद्धतीने कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने हा इथे असा रोटेट होतो आहे। मग त्यावेळेस त्याचं सेंटर ऑफ मास किती हाईट पर्यंत, हे सेंटर ऑफ मास किती हाईट पर्यंत गेलेलं असेल असं विचारलंय। पण हा रॉड या हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या तिथे त्याचं वन एंड आहे, एक टोक आहे। आलं का लक्षात? एवढं लक्षात ठेवायचं, प्रश्न नीट वाचायचा। आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सीईटी 2020, 2022, 2024 आणि 2025 ला विचारलाय। आता ट्रिक सांगते। तुम्हाला माहितीये की सेंटर ऑफ मास मधून जाणारा जो रॉडच्या सेंटर ऑफ मास मधून जाणारा जो ऍक्सिस असतो त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mL²/3। तर आता इथे त्याची दुप्पट करायची, 3 ची दुप्पट 6 आणि इथे जी घ्यायचं आणि इथे L² आणि ओमेगा² घ्यायचं। झालं उत्तर तयार। समजलं का? आणि हाच प्रश्न जेव्हा हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे आणि तिथून त्याचा सेंटर पास होतोय आणि त्याला या पद्धतीने रोटेशन असेल तर त्याचं सेंटर ऑफ मास किती हाईट पर्यंत गेलेलं असेल हा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय। मग आता तुम्हाला माहितीये वन एंड मधून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याचा मोमेंट ऑफ सेंटर मधून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mL²। बघा हे असतं mL²/12 आणि याचं असतं mL²/3। तर इथं फक्त या 12 ची 2 टाइम्स करायचं म्हणजे 24 G परत वर L² ओमेगा²। समजलं का? तर एवढ्या सोप्या ट्रिकने आपल्याला उत्तर लक्षात ठेवता येतं। फक्त नीट पाहायचं की तुमचा रॉड वन एंड शब्द असेल तर 6G आणि सेंटर असेल तर 24G। न्यूमरेटर दोन्हींचाही सारखा आहे L² ओमेगा²। कळली का ट्रिक? इथे शेजारी प्रश्न मी अटॅच केलेले आहेत, रिपीटेडली आस्क आहेत, त्याच्यामुळे एका सेकंदात उत्तर देता येईल। आता हा पण प्रश्न रॉडचाच आहे जो सीईटी 2024 ला विचारलाय। बघा आपल्याकडे 3 रॉड आहेत, तिन्हींचाही मास कॅपिटल एम आहे, लेंथ एल आहे आणि हे 3 रॉड असे एक्स, वाय आणि झेड ऍक्सिस वर ठेवलेत आणि ते तिन्ही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत। आले लक्षात? मग आता कोणत्या पण एक्स ऍक्सिस, समजा हा आडवा एक्स ऍक्सिस, उभा तो वाय आणि हा झेड ऍक्सिस, तर कोणत्याही एका ऍक्सिस बद्दल त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया। आता इथं झेड ऍक्सिस बद्दलचं विचारलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय आणि ह्या तिन्ही रॉडचं वन एंड इथं आलेलं आहे। मग आता कसं काढायचं? तर एका ऍक्सिस बद्दल, ज्या ऍक्सिस बद्दलचं विचारलं त्याचं 0 येणार कारण तो ऍक्सिस ऑफ रोटेशन वर आहे आणि म्हणून राहिलेल्या 2 तर ह्या ऍक्सिस बद्दल त्या रॉडचं वन एंड पास होतंय म्हणजे mL²/3 आणि इकडं पण याचं पण वन एंड पास होतंय तर mL²/3 आणि म्हणून उत्तर आलं 2mL²। आली ट्रिक? एवढं करायची गरज नाही। जेव्हा जेव्हा असं येईल की दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, वन एंड मधून जो ऍक्सिस पास होतो त्याच्याबद्दलचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया असतं त्याची दुप्पट करायची। आलं लक्षात? एवढं सोपं उत्तर आहे। जर पडला तर फार वाचायची गरज नाही, एका सेकंदात उत्तर तुम्हाला देता येईल। तर बघा हा पण रॉडचाच प्रश्न आहे जो सीईटी 2024 आणि 2025 ला आलाय। बघा परत 4 रॉड आहेत, त्याचा मास कॅपिटल एम आहे, लेंथ एल आहे आणि त्याचा असा स्क्वेअर तयार केला आणि त्याच्या सेंटर मधून जाणारा ऍक्सिस आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा ऍक्सिस त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलंय। तर आता बघा ते घ्यायचं, वन एंड मधून जाणार असतं mL²/3 आणि त्याला फक्त 4 ने गुणायचं, 4 टाइम्स 4 mL²/3 एवढं त्याचं उत्तर आहे।
आता बघा, आजच्या व्हिडिओत आपण 4 ट्रिक शिकलो. जर तुमचा असा रॉड हॉरिझॉन्टल ऍक्सिस बद्दल कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने रोटेट होत असेल आणि त्याचं वन एंड इथून पास होत असेल, तर त्याचं सेंटर ऑफ मास किती हाईट पर्यंत जाईल, तर एच बरोबर आपल्या येत होतं एल स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय 6g. जर ते सेंटर मधून हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती असं रोटेट होत असेल, तर त्याचं सेंटर ऑफ मास किती हाईट पर्यंत जाईल, एल स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय 24g येत होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की 3 रॉड असे 3 ऍक्सिस वर ठेवले, कोणत्या तरी एका ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलं तर ते येत होतं 2ml स्क्वेअर बाय 3. आणि जर असा स्क्वेअर बनवला आणि त्याच्या सेंटर मधून जाणारा ऍक्सिस आणि परपेंडिक्युलर टू प्लेन असेल, तर याचं फक्त 4 टाइम्स येतं 4ml स्क्वेअर बाय 3. समजलं का? ट्रिकने 4 आपले प्रश्न फक्त 2 मिनिटात तुमच्या नीट लक्षात राहू शकतात. आणि जेव्हा तुम्हाला असे प्रश्न दिसतील तर एका सेकंदात तुम्हाला उत्तर क्लिक करता येतं. तर अशा ट्रिकसाठी एक वही करा आणि ते सगळं लिहून काढा. तर बघा, कमी वेळात तुमचा अभ्यास होण्याकरता असे शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ आपण बनवतो आहोत. आवडत असतील लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.